कोल्हापूर जिल्ह्यात सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये विद्यार्थ्यांची नावे दाखल करून प्रत्यक्ष शिक्षण खासगी आणि नियमबाह्य अकादमीमध्ये दिलं जात असल्याचा गंभीर आरोप स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडनं केला आहे। शिक्षण विभागाच्या संमतीनंच हा प्रकार सुरू असून या विरोधात तीव्र शब्दात निषेध नोंदवत चौकशी आणि कारवाईची मागणी करण्यात आली आहे। जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं माध्यमिक शिक्षण अधिकारी एकनाथ आंबोकर यांना निवेदन दिलं। कोल्हापूर जिल्ह्यात सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये विद्यार्थ्यांची नावे दाखल करून प्रत्यक्ष शिक्षण खासगी आणि नियमबाह्य अकादमीमध्ये दिले जात असल्याचा गंभीर आरोप करत स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांना निवेदन देऊन निषेध नोंदवला। यावेळी शहराध्यक्ष अभिजित कांजर, राधानगरी तालुका अध्यक्ष संतोष बर्गे, जिल्हा सहसंघटक नागनाथ बेनके, करवीर सचिव सरदार पाटील, शहाजी पाटील, संकेत साळुंखे आदी उपस्थित होते। निवेदनात म्हटलं आहे की विद्यार्थ्यांची वर्षभर खोटी हजेरी नोंदवली जाते, फक्त परीक्षेसाठी त्यांना शाळेत आणलं जातं। प्रत्यक्ष शिक्षण हे लाखो रुपये फी घेणाऱ्या बेकायदेशीर अकादमीत दिले जाते। शिक्षण विभाग मात्र कागदोपत्री सर्व काही नियमात असल्याचं दाखवत या प्रकाराकडे दुर्लक्ष करत आहे। अशा विद्यार्थ्यांची शाळांची सखोल चौकशी करावी, जिल्ह्यातील सर्व अकादमींची यादी आकडेवारी जाहीर करावी, खोट्या हजेरी खोट्या तपासणी प्रकरणांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांच्या नावानं चालवणाऱ्या अकादमीची माहिती उघड करावी। स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडने येत्या शैक्षणिक वर्षात एकही विद्यार्थी अनधिकृत अकादमीत गेल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे।